शहराचा चकचकाट भारी पण गावाची गंमतच न्यारी, गावाचा गोडवा लय भारी असाच एक छान सिनेमा आपल्या समोर येतोय, गाव बोलावतो. आणि आज मी म्हणून नवशक्तीच्या या स्टुडिओत बोलावलेलं आहे भूषण प्रधानला. आणि भूषण, खास तू वेळात वेळ काढून आलायस, खूप स्वागत मनापासून. थँक्यू निलिमा, थँक्यू सो मच. आणि मला असं वाटतं की तू जी छान छान भेट आणि वेगवेगळी सरप्राईजेस देतोयस गेल्या वर्षीपासूनच, म्हणजे अगदी जुनं फर्निचर सारखा एक वेगळा सिनेमा जो अत्यंत छान लोकप्रिय आणि यशस्वी झाला होता. मग घरात गणपती, त्याचं एक छान मोठं यश, आणि आता गाव बोलावतो. तर मला असं वाटतं की भूषण, खूप छान छान सरप्राईजेस तू देतोयस आम्हाला. आता या नव्या सिनेमाविषयी काय सांगशील? मी म्हणेन गाव बोलवतो हा चित्रपट अगदी त्याच्या टायटल सारखा आहे. म्हणजे बऱ्याच वेळेला असे चित्रपट असतात की टायटल असं आणि चित्रपट काय असेल कळत नाहीये, चित्रपट बघितल्यावर कळेल की हे टायटल का. तसं नसून हा चित्रपट असा आहे की टायटल ऐकल्यावर काय असेल, गाव बोलवतो या ह्याच्यावरच चित्रपट आहे. आणि खऱ्या अर्थाने ही गावाची हाक आहे. आता तू 2 चित्रपटांची नावं घेतली आणि हे ना कुठेतरी हा चित्रपट मला इनडिरेक्टली त्या चित्रपटांच्या टर्म्सवर आहे असं वाटतं, कनेक्टेड आहे असं वाटतं. कारण जुनं फर्निचर ज्याच्यात आई वडील आणि सिनियर सिटीजन्स यांचं एक म्हणणं मांडलेलं आहे आणि कुठेतरी त्यांची हाक ऐकू आलेली आहे आपल्याला. तसंच इकडे या चित्रपटात गावाची हाक आपल्याला ऐकू येते. त्यामुळे जसं आपण म्हणतोय की आई वडील ज्यांच्यामुळे आज आपला जन्म झालाय त्यांना आपली गरज आहे, या सिनियर सिटीजन्सना आपली गरज आहे, आपण त्यांची बाजू ऐकून घेणं गरजेचं आहे, त्यांच्यासाठी असणं गरजेचं आहे. तसंच एक दुसरा आपला उगम झालेला असतो तो आपल्या गावात, आपला जन्म ज्या ठिकाणी झालाय त्या आपल्या गावाला सुद्धा आपण आपलं काहीतरी देणं लागतो. ही भावना आपल्या मनात येत नाही. आपण शहरात आता पैसे कमवतोय, आपली घरं चकाचक एकदम बनवतोय, इंटिरियर्स कमाल करतोय, पण ही भावना कुठेतरी मिसिंग आहे. आणि ती आता मग आई वडिलांपर्यंत आपली आली आहे, तर थोडं अजून पलीकडे जाऊया, थोडं अजून पुढे जाऊया आणि गावापर्यंत कनेक्ट होऊया आहे. घरात गणपती, मातेशी बोलणं, मातेशी देणं आहेच, मातृभूमीशी देणं आहे. एक्झॅक्टली. घरात गणपती हा चित्रपट कोकणात बेस्ड होता आणि कोकणातला गणेशोत्सव आपण पाहिला, गौरी गणपतीचा सण पाहिला. तर त्यामुळे तेव्हा आलं की अरे गावाकडे जाऊया, मस्त छान गौरी गणपती साजरा करू, हे तिथे कळलं. पण गावाकडे जाणं म्हणजे नुसतंच सणासुदीसाठी जाणं नाही, तर सण आला, शिमगा आला, चला आम्ही शिमग्याला गावाकडे जातो, आम्ही गौरी गणपतीसाठी गावाकडे जातो, एवढंच नसून आपण आपल्या गावाला काहीतरी देणंही लागतो. परत तीच भावना म्हणून या दोन्ही चित्रपट आतापर्यंत आम्ही सणासुदीसाठी म्हणून तुम्हाला गावाकडे नेलं होतं, आई वडिलांची एक जाणीव करून. आता गावाला आपली गरज आहे आणि वेगळ्या कारणासाठी गावाकडे नेतोय. कारण या वेळेला आपल्या सुखासाठी किंवा आपल्या मजेसाठी म्हणून नुसतं गावाकडे नाही, तर गाव आपल्याला बोलवतोय. आणि का, ते 21 मार्चला कळणार आहे. वा, नाही मला खरंच म्हणजे एक तर कन्सेप्ट फारच इंटरेस्टिंग आहे आणि मला असं वाटतं की आत्ताच्या काळात फार गरजेची आहे ती गावाची हाक, ती गावाची साथ देणं आत्ता खरंच गरजेचं होतं. आणि खूप छान विषय घेऊन तू आलायस भूषण, आणि अर्थात खूप छान वाटतं ते प्रोमो ट्रेलर सगळं. मला सांग की तुझं गावाशी कनेक्शन कसं आहे, तुझी त्या मातीशी नाळ कशी आहे, काय आहे? मला गावाकडच्या फिल्म्स खूप आवडतात. माझ्या करिअरमध्ये मी खूप रुरल फिल्म्स केलेल्या आहेत. म्हणजे रेरायासारखा चित्रपट असो ज्यात स्पोर्ट्स आणि ह्याचं महत्व आणि गावाकडे आपल्याकडे स्पोर्ट्स वाईज पण किती टॅलेंट आहे हे कुठेतरी त्या चित्रपटात दिसलं. त्यानंतर अजिंक्य म्हणून एक चित्रपट केला होता, प्रार्थना आणि मी, त्याच्यात सुद्धा गावाची डेव्हलपमेंट होती. माझा पहिला चित्रपट पारंबी, आज तो युट्यूबवर आहे आणि बरेच जण बघतात आणि मला खूप अजूनही मेसेजेस येतात. आय एम ग्लॅड की तो माझा पहिला चित्रपट आहे. तो अजिबात फॅन्सी नाही, युट्यूबवर आहे, अजिबात फॅन्सी नाहीये, साधा चित्रपट आहे. आय एम ब्लेस्ड की तो जो पहिला केला तो रील वरती केलेला सिनेमा आहे. त्यामुळे आय गॉट टू इव्हन एक्सपिरियन्स दॅट. आणि त्यानंतर सगळं डिजिटल ह्याच्यावरती झालं होतं, त्यामुळे आय गॉट टू एक्सपिरियन्स दॅट. आणि तो अतिशय साधा सिम्पल चित्रपट, पण त्याची भावना इतकी गोड आहे. आणि त्याचं मी म्हणेन कुठेतरी आज आपण डेव्हलपमेंट झालेली आहेच, पण जी रेट ऑफ डेव्हलपमेंट आहे ती खूप स्लो आहे. ओव्हरऑल आपण रुरल डेव्हलपमेंट म्हणतो, आता हे शब्द ऐकल्यावर जाम वाटतं अरे यार हे जाम काय परत ते, पण ही खरंच काळाची गरज आहे. आज शहराकडे राहायला आपल्याला आवडत नाही. आज बरेच कलाकारही आपण बघतोय गावाकडे शिफ्ट होत आहेत. मृण्मयी तिचा नवरा महाबळेश्वरला शिफ्ट झाले, प्रार्थना तिचा नवरा अलिबागला शिफ्ट झाले, आणि अपडाऊन आपण शहराकडे अशाने येतो. तर याचं कारण काय आहे? कारण काय शहरात आता आपण थोडी एन्जॉय नाही करत आहोत लाईफ, आणि त्याचबरोबर भार खूप जास्त आलाय शहरावर. तो कमी कसा होणार आहे? नुसतंच शहराला अजून डेव्हलप करा का, तर हा भार शहरांनी सोसला पाहिजे हे नसून आपली गावं जर स्मार्ट झाली, गावं जर डेव्हलप झाली, तर ऑटोमॅटिकली आता जसं आपण वर्क फ्रॉम होम करायला लागलोय किंवा डिस्टन्स आपलं जर कमी झालं, कनेक्टिव्हिटी वाढली, तर आपल्याला गावाकडे राहायला आवडेल.
आणि त्याचबरोबर मग जायचंय कामासाठी शहरात जाऊ, पण त्या सुखसोयी बेसिक आपण का राहतो, हॉस्पिटल्स नाही आहेत गावाकडे व्यवस्थित, हॉस्पिटल जवळ असावी, शाळा कॉलेजेस जवळ असावी, या आणि सगळेजण आपण शहराकडे येतो. पण तसंच नुसतंच शेती म्हणजे गाव हे नसून त्याच्या बरोबर अजून कितीतरी बिझनेसेस गावाकडे आपण करून गाव स्मार्ट बनवू शकतो. जसं आपण स्मार्ट सिटी म्हणतोय तसं स्मार्ट विलेज ही कन्सेप्ट काय आहे ही लोकांपर्यंत पोहोचवण्याची ही हा एक प्रयत्न आहे असं मी म्हणेन. आणि हा चित्रपट करत असताना ते जाणवलं. मला आवडतात मस्त फॅन्सी चित्रपट करायला आवडतात, पण त्यांना काहीतरी एक म्हणणं असेल ना तर ते खूप चांगलं वाटतं. हाही साधा चित्रपट आहे आणि मी उगाच त्याचं हे नाही करणार की खूप कौतुक, कधी पाहिलं नसेल असं काही नाहीये, पण हा कनेक्ट होईल. आणि तेच मला या चित्रपटाचं काम करत असताना भावलं. आणि आज 2 चांगले चित्रपट झाल्यानंतर ही रिस्क आहे की असा चित्रपट आपल्या लोकांना परत आवडतोय का, एक अपेक्षा खूप जास्त असतात. पण त्याच अपेक्षेने तुम्ही जेव्हा हा चित्रपट पाहाल तर तेच मला जाणीव पाहिजे की हा एक चांगला थॉट तुमच्यापर्यंत पोहोचवेल. असं आय एम प्राऊड ऑफ दिस सिनेमा. सो त्याचं सक्सेस काय असेल, कमर्शियल सक्सेस काय असेल ते प्रेक्षक ठरवतील, ते आपल्याला कळेलच. पण खऱ्या अर्थाने हा चित्रपट तेव्हा सक्सेसफुल होईल जेव्हा तरुण वर्ग विशेष करून हा चित्रपट बघतील आणि कोणीतरी त्यातनं इन्स्पायर होईल काही प्रमाणात. कोणीतरी जे गावाकडे आपल्या गावाला स्मार्ट विलेज करण्यासाठी काय प्रयत्न करतील, कोणी म्हणून मी या गोष्टी शहरात शिकलोय, माझ्या गावात जेव्हा सुट्टीसाठी जातोय मी निदान एक वर्कशॉप घेईन, निदान या गोष्टी तिकडच्या एका शेतकऱ्याला काहीतरी ऍडिशनल गोष्टी शिकवेन, हा स्टार्टअप मी गावाकडे सुरू करीन, माझा बिझनेस सांभाळत. या जर झालं तर ही फिल्म सुपर डुपर हिट आहे. त्याचा कमर्शियल सक्सेस जे असेल ते असेल, पण हे जर कोणाला या चित्रपटाने इन्स्पायर केलं तर दिस इज अ हिट. वा, मला असं वाटतं की फक्त सिनेमा हा सिनेमा पुरता मर्यादित न राहता तो कुठेतरी काही इन्स्पायर करून गेला तर वा, खरंच काहीतरी विशेष असणार आहे. आणि मला भूषणला हे विचारायचं की भूषण पुण्यात वाढलेला, मुंबईत काम करणारा, पण भूषण प्रधानचं गावाशी नातं काय आहे, त्याचं त्या मातीशी गंध शोधणारं नातं काय आहे? मला असं वाटतं आम्ही आता प्रमोशन्स करून करून ना एका पॉइंटला असेल प्रश्न काही विचारला की आम्ही चित्रपटाकडे सांगायच्या येतो. म्हणून मला आता अचानक स्ट्राईक झाला, अरे तू प्रश्न हाच विचारला होतास, तुझ्या गावाशी कनेक्ट काय, आणि मी ते सोडून सगळं सांगितलं. सो यू आर राईट. माझा जन्म हा गोरेगावचा आहे, माणगाव तालुक्यात, रायगड जिल्ह्यात माणगाव तालुका आणि तिकडे गोरेगाव म्हणून गाव. पण फक्त जन्म तिकडचा, लहानाचा मोठा मी झालो चिंचवडमध्ये, पिंपरी चिंचवड. आणि मी पुणे सांगतो बऱ्याच वेळेला, पण लक्षात आलं पुणे आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिका वेगळी आहे, डिस्ट्रिक्ट आमचं सेम आहे. पण त्यामुळे बऱ्याच वेळेला जेव्हा मी पुण्यात म्हटलं की लोक पुण्यात कुठे, चिंचवड थांब, ते पुण्यात नाही गेलं. सो आय एम व्हेरी प्राऊडली आय वुड से की मी पिंपरी चिंचवडचा आहे. त्यातून चिंचवड गाव असं म्हटलं जायचं, आता ते डेव्हलप होऊन आपण पिंपरी चिंचवड असं म्हणतो. पण खऱ्या अर्थाने चिंचवड गाव हे माझं गाव, पण अजोळ हे गोरेगाव. आई बाळणपणासाठी माहेरी गेली होती आणि म्हणून माझा जन्म तिकडचा. पण ते कारण का काय माहिती नाही आहे, आणि त्याच्यामुळे मला त्या मातीत आता तिकडे जन्म झाल्यामुळे जन्मस्थान म्हटलं पण पत्रिकेत असो किंवा पासपोर्टवर लिहिणं असो, सगळीकडे गोरेगाव हेच येतं. आणि मुंबईतलं नाही तर माणगाव मधलं, रायगड मधलं हे गोरेगाव. आणि माझं खूप जास्त कनेक्ट आहे. लहानपणी तर आजी आजोबा तिकडे होते, ज्यांना मी गागीबा असं म्हणायचो, आईचे आई वडील. तर कायम आजोळी जाण्याची एक हे असायची की आजी आजोबा भेटणं, आंबे तोडणं, विहिरीत उड्या मारणं, हो अगदी विहिरीत, पण विहीर असायचं, हो नदीत पोहणं, ते मासे पकडणं, ओढण्या अशा पकडून मग मासे पकडायचे, ते मासे खायचे. त्याचबरोबर सगळी मजा गावाकडची जी असते, सायकल चालवणं हे सुद्धा गावी शिकलोय. मग सारवलेली जी जमीन, मग त्याच्यावरती ती रांगोळी काढणं, हळद कुंकू त्याच्यावर, छोट्या छोट्या गोष्टी, आणि इतक्या मला नॉस्टॅल्जिया देऊन जातात. त्यामुळे गावाकडची फिल्म असल्यानंतर असं वाटतं की अरे हा तर मिसमॅच असेल, त्याला जाम त्रास झाला असेल किंवा कसं आहे तुझ्याकडे पाहून असं वाटतं. उलट माझा नेक्स्ट लेवल कम्फर्ट आहे. म्हणजे सगळे असे गौरव की काय चाट पडतात की अरे काय काही म्हटली की काय ट्रान्सफॉर्म केलं, म्हटलं ट्रान्सफॉर्म नाही, हा मी आहे खरं तर. अमेरिका लंडनचा वाटतो आणि ते मी पाहिलेलं नाहीये. तरी युके आता पाहिलंय एका फिल्मसाठी म्हणून लंडन पाहिलंय, पण ते मी म्हटलं अमेरिका आणि म्हणताना दाखवा तरी ते निदान कधीतरी. तर म्हणून तो युएस रिटर्न नुसता वाटतो. पण तेच आहे, म्हणजे आपण शहरात येऊन हेच परत होतंय की शहरीकरण आपलं झालंय तसं आपलं गाव कुठे डेव्हलप होतंय आणि ते करणं गरजेचं आहे. मला असं वाटतं की भूषण तू तुझी पर्सनॅलिटी इतकी भारी केलेली आहेस ना की कदाचित तुझं गावाशी एवढं छान क्यूट नातं आहे हे पटकन माहिती नव्हतं. पण बरं आहे तुझ्या फॅन्सना आता ही पण गोष्ट कळली. तर मला असं वाटतं की भूषणचा एक वेगळा पैलू, त्याच्या स्वभावातला, त्याच्या जीवनातला एक वेगळा कोपरा, हळवा कोपरा, तोही बाहेर आला या निमित्ताने. म्हणजे मला वाटतं आलं टाकून चहा पिणारा मी तो आता ब्लॅक कॉफीवर आलेलो आहे.
त्यामुळे पण कोर हे आल्याचा चहा पिण्याचाच आहे. आल्याचा चहा, वा वा, क्या बात आहे. मला वाटतं की म्हणूनच काही एक एक वेगळ्या गोष्टी कळतायत या निमित्ताने. जसं तू सांगितलंस की गावाशी नातं तर आहेच. अजून एक मला म्हणजे अर्थात आपण इतके वर्ष इतके वेगवेगळ्या निमित्ताने इंटरव्ह्यू करतोय, पण मला एक हा तुझा ग्राफ फार इंटरेस्टिंग वाटतोय, जे मी अगदी मोकळेपणाने शेअर करते. की आम्हाला जो माहिती होता भूषण प्रधान तो एक चॉकलेट बॉय, एक रोमॅन्टिक इमेज, कॉफी आणि बरंच काही किंवा यु नो हे सगळं. तर ही इमेज तू कुठेतरी आता तो स्टिरियोटाईप ब्रेक करत चाललेला आहेस. गेले 3 सिनेमेच आता आपण पाहतोय, त्याबद्दल बोललं तर एक वेगवेगळं म्हणणं आहे प्रत्येक सिनेमात. तर हे तू ठरवून गेलंस का तशा भूमिका तुझ्याकडे चालून आल्या, काय होतं? मी उलट म्हणेन की मध्ये मी जो रोमॅन्टिक हे आहे हे करण्याच्या नादात मी त्याला दुय्यम हे दिलं होतं महत्व. म्हणजे नाही, मला रोमॅन्टिक नाही करायचं, मला त्या साच्यात अडकायचं नाहीये. आणि रादर बरेचसे सिनेमे हे काहीतरी सोशल इश्यू मग काहीतरी वेगळं हे करण्याच्या ह्याच्यात होतं. वेअरएज जी हिट झालं होतं ती पिंजरा ही मालिका होती. तू रोमॅन्टिक हिरो म्हणून आवडतोय तर ठीक आहे, यू आर गुड ॲट इट, तर लेट दॅट बी सीन. आणि पण त्याच्यात नुसतं अडकायचं नाहीये. तर तेच मागच्या वर्षी झालं, कारण की जुनं फर्निचर ज्यात एकदम लुक वेगळा, ढगळे कपडे, त्याचबरोबर तो IAS ऑफिसर, मिशीवाला लुक वेगळी कम्प्लीट एकदम, की त्याच्यात की हा निगेटिव्ह वाटेल का, असं सगळं आहेत. हे असताना आय वुड लव्ह टू प्ले दॅट. ॲट द सेम टाइम घरात गणपतीमध्ये तो चॉकलेट हिरो हे दिसलेलंच असेल, त्याची रोमॅन्टिक साईड ही दिसलीच आहे. तर मला हे दोन्ही त्या वर्षी दाखवता आलंय. आणि ॲज अन ॲक्टर, एक कलाकार म्हणून हे दोन्ही मला करायला आवडतं. तर त्यामुळे आय एम हॅपी टू प्ले रोमॅन्टिक रोल्स. राहतात ते खूप कमी दिसलेत. जे मी पिंजऱ्यात केलं त्यानंतर असे फुल फ्लेजेड रोमॅन्टिक मूवी असं उलट दिसलेलं नाही. कॉफी आणि बरंच काय ऑल्सो आय वॉज अ पार्ट इन इट. आम्ही दोघीमध्ये परत तो त्याचा हे दिसतोय, पण तरी फोकस त्यांच्या स्टोरीवर नव्हता. त्यामुळे उलट अशा फिल्म्स कमी केल्यात. आणि माझा अट्टाहासा या ह्यानी खूप जास्त होता, जो आता नाही असं नाही. कारण की आय लाईक फिल्म्स विच विल मेक सम चेंज, ज्याचं काहीतरी म्हणणं आहे. मग तो प्रयत्न अप डाऊन झालेला आहे, पण तरीही आय लाईक वेअर इट इन्स्पायर्स मी ॲज अन ॲक्टर, आणि की इट विल ब्रिंग अ चेंज इन द सोसायटी. मग जरी ती रोमॅन्टिक स्टोरी असेल, एखादं ड्रामा फिल्म असेल, पण तरी हाऊ इज इट ब्रिंगिंग चेंज इन थ्रू दिस मीडियम. एक आर्ट, एक मीडियम आहे. तर या मीडियमनी आपण सोसायटीमध्ये चेंज कसा आणू शकतोय याच्याकडे कुठेतरी लक्ष आहे. आणि कोणताही सिनेमा आत्तापर्यंतचा पहिला आय कॅन प्राऊडली से की सिनेमा कमी जास्त होतं, चांगला वाईट तो झाला असेल, पण यू विल सी माय सिन्सिअरिटी इन इट अँड माय थॉट इन इट, की हा आय हॅव ॲक्च्युली रिलेटेड टू इट. असं नाही झालं कुठल्याही सिनेमा की चला यार करायचं म्हणून करू. आय डोंट बिलीव्ह इन इट की अरे आज हा पाहिला तर मला तोंड लपवायला लागेल. तो कदाचित प्रयत्न चुकला असेल, पण यू विल डेफिनेटली सी माय सिन्सिअरिटी. असं कधी झालंय की जी फिल्म तू केलीस आणि तुला रिग्रेट झालं की मी का केली? खूप सुरुवातीच्या काळात एक फिल्म केली होती जी फॉर्च्युनेटली रिलीज नंतर झाली. कारण की पारंबी, सतरंगी रे एकतर आधी मी शूट केली आणि ती सेकंड रिलीज झाली. आणि पारंबी सेकंड शूट केली होती, पण ती रिलीज पहिली झाली म्हणून दॅट इज माय फर्स्ट फिल्म. पण या 2 फिल्मच्या मध्ये अजून एक फिल्म केली होती, त्याचं मी नाव नाही घेणार, कारण की उगाच ते तुम्ही सर्च करून ती फिल्म बघाल. आणि ती भयानक होती फिल्म. म्हणजे मी ती का केली असं झालं होतं, त्यावेळेला आय जस्ट वॉन्टेड टू डू अ सिनेमा, की मी टेलिव्हिजनमध्येच अडकले, मला एक सिनेमा करायचा आहे. आय वॉन्ट टू सी माय सेल्फ ऑन द बिग स्क्रीन. प्रायोरिटीज वेगळी होती, पण ते बिग स्क्रीन आणि त्याला बेसिक काहीतरी गोष्टी होत आहेत हे कळत नव्हतं. त्यामुळे आपण काय केलं असं त्यावेळेला झालं होतं. तेव्हा पण नव्हतं झालं, तेव्हा वाटलं होतं आपण ऑनेस्टली काम करतोय. आज जेव्हा बघतो तेव्हा असं वाटतं की अरे यार का केला असेल मी सिनेमा, असं एकमेव सिनेमा आहे. सुरुवातीच्या काळातून त्या गोष्टी असतात. पण आय रिमेंबर दॅट त्यावेळेला सुद्धा होतं की तोपर्यंत जे व्हायचं की अच्छा टेलिव्हिजनच करतो, फिल्म्स केल्यात कोणत्या तर नाही, हे व्हायचं. त्यात माझं असं आलं होतं नाही आता एक चित्रपट करायचाच आहे, प्रायोरिटी बदलल्या होत्या. पण फॉर्च्युनेटली त्यानंतर एकही चित्रपट असा नाही, कारण की आजकाल सगळे युट्यूबवर येतील, OTT प्लॅटफॉर्म्सवर येतील, कुठेही जुन्यात जुने चित्रपट येतील. आणि वन थिंग आय कॅन ऑलवेज से इज तुम्हाला माझी सिन्सिअरिटी नक्कीच त्यात दिसेल. तुम्हाला असं वाटेल की हा चित्रपट का केला असेल आणि ते ह्याच्यापेक्षा भारी करायला पाहिजे किंवा चॉईस अशी असली पाहिजे. पण आपापले चॉईसेस असतात, आपापले त्यावेळेला डिसिजन्स असतात. पण आय रिमेंबर आय हॅव डन एव्हरीथिंग विथ सिन्सिअरिटी. बट ॲज अन ॲक्टर एक चेंज, की जसं की मला प्रायोरिटी झालं कमिंग फ्रॉम अ मिडल क्लास हाऊस, की मला माझं घर बनवायचं आहे, आईबाबांची सेक्युरिटी, स्वतःची सेक्युरिटी, या ह्याच्यात आपण अडकत जातो. आणि ते होत असताना आय जस्ट रिअलाइज एक मिनिट हे कधी थांबणार, कारण काय या वॉन्ट्स थांबणारच नाही आहेत. मग आधी तुम्ही 2 BHK घ्याल, मग असं वाटेल आता अजून एक फ्लॅट तिथे हवा आहे, मग माझी गाडी आता हॅचबॅक आहे, मला सेडान पाहिजे, सेडानने आता SUV पाहिजे, SUVने आता हे संपतच नाही. तर म्हटलं आय हॅव टू स्टॉप समवेअर. तर त्या गरजा थांबवून चांगलं काम ही कुठेतरी गरज झाली.
आणि आपण कुठे चुकतोय किंवा आपलं काय नक्की चुकतंय अभिनयातलं हे मला गोंदियालरेमुळे त्याची जाणीव झाली. हॅमलेट हे नाटक केलं, आम्ही दोघीसारखा सिनेमा केला, त्याआधी जे काही सिनेमा केला प्रूव्हन मायसेल्फ, मग कॉफी आणि बरंच काय असो, इतर पण चित्रपट. पण चुकत काय होतं, एक ऍक्टर म्हणून मी ते कॅरेक्टर डेव्हलप करत नव्हतो. प्रत्येक कॅरेक्टरमध्ये मी स्वतःला शोधत होतो की भूषण कसा रिॲक्ट होईल. मग अच्छा भूषण काय करेल, बरं आय एम नॉट अ व्हेरी रिॲक्टिव्ह पर्सन, मी फार रिॲक्ट नाही होत, मी सगळं कळतं डोक्यात सगळं, पण आय हॅव अ स्माइल, राग आलाय तरी स्माइल. मग ते इमोट करताना भूषण सारखं इमोट करा, भूषण एक्सप्रेसच नाही करत आहे. जे गोंदियालरे मध्ये आय कुडंट, भूषण सापडतच नव्हता मला. भूषण इज नॉट दॅट अँग्री किंवा रिव्हॉल्युशनरिस्ट की हे नाहीये. जर मी दामोदर चापेकरांची भूमिका करतोय, आय हॅव टू थिंक फ्रॉम हिज पर्स्पेक्टिव्ह, ते वाचन. आणि हे करत असताना मला जुने दिवस आठवले, पुरुषोत्तम करंडकचे दिवस, कॉलेज शाळेमधले दिवस, की अरे आपण हे करत होतो तेव्हा हिरो लीड या काही गोष्टी नव्हत्या, एक कॅरेक्टर क्रिएट करणं हे कुठेतरी डोक्यात असायचं. मग आज आपण ते का नाही करत आहोत. आणि गोंदियालरेमुळे ते झालं. त्यामुळे आता पुढच्या कुठल्याही फिल्म्स आल्या, आता अभय गोविंद पाठक म्हणजे जुनं फर्निचर मधलं, ही काय बायोपिक नाहीये, खरी गोष्ट नाहीये, इन्फ्लुएन्स्ड बाय अ रिअल स्टोरी असं म्हणून, पण खरं नाहीये. पण तरी ह्याचं काय व्यक्तिमत्व असेल, ती पर्सनॅलिटी तशी का घडली असेल, हा बायोपिकच आपण समजून जर केला तर ते क्रिएट कसं करू, हे केल्यामुळे आय कुड परफॉर्म देअर. घरात गणपती मधला केतन आणि मी पण जमीन आसमानाचा फरक आहे. तो इतका गोड नाही, तो आईसमोर असा गप्प जो केतन बसतो तसा भूषण अजिबात नाहीये. तो फडाफडा बोलेल, आई हे नाही मला हे पटले, हा वाला भूषण आहे. तर तो नाही. मग केतन तसा का झाला असेल, ट्रीट इट लाईक अ बायोपिक अँड क्रिएट द कॅरेक्टर्स. सो हे गोंदियालरेपासून हे चेंजेस झालेत. सो त्यामुळे अँड आय एम स्टील ट्राईंग, आय वुड स्टील फेल, आय नो, पण ऍटलीस्ट ते रिअलायझेशन आहे. आणि फॉर्च्युनेटली तेव्हा हॅमलेट चालू होतं. प्रत्येक प्रयोग मी हा प्रयोगासारखा घेत होतो की आता काहीतरी शिकून आलंय, या ह्याच्यात मला हे इम्प्लिमेंट करायचंय, हे करायचंय. अँड आय हॅव बीन ब्लेस्ड विथ रोल्स लाईक दिस. म्हणजे आज आपण चॉकलेट हिरो म्हणतो, पण त्याच चॉकलेट हिरोनी या सगळ्या फिल्म्स बरोबर, मग आम्ही दोघीसारखं असो किंवा नंतर आता या आपण अलीकडच्या फिल्म म्हणतोय, पण गोंदियालरेही केली आहे. त्याचबरोबर छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका मिळाली आहे. सो ब्लेस्ड विथ दिस व्हरायटी. आणि असं नाही की त्यात अडकलोय, म्हणजे आता महाराजांची भूमिका केल्यानंतर तो छाप पडलाय, मग आता हा रोमॅन्टिक हे कसं करतोय. नो, आय हॅव बीन एबल टू ब्रेक दॅट इमेज, कम बॅक टू अ निगेटिव्ह हे आज अभय, थोडं ग्रे शेड, त्याचबरोबर लगेच केतन सुद्धा की नाही यार हाच आहे. तर हे जे व्हेरिएशन्स मिळतात, आय वुड से ब्लेस्ड, बाप्पाचे आशीर्वाद. पण आय एम ट्राईंग माय बेस्ट टू डू जस्टिस टू एव्हरी रोल. नक्कीच.